वेलकम टू पिंशू किचन। आज आपण फ्लावर गोबीची रेसिपी बघणार आहोत। खूप टेस्टी आणि एकदम युनिक पद्धतीने सांगणार आहे आणि खूप झटकीपट तयार होते आणि रोजची आपण पद्धत आहे ना भाजीची, त्याच्यापेक्षा मी वेगळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। फ्लावर गोबीचे छोटे छोटे तुकडे बनवून घेतले आणि छान गरम पाण्यात 5 मिनिट भिजू घातली मीठ टाकून। आणि एका चाळणीमध्ये आता मी काढून घेते पाणी निचरायसाठी। खूप छान लागते अशा प्रकारे आपण भाजी बनवली असतात, कारण रोजची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो फ्लावर गोबीचा। ते पाणी निचरायला ठेवूया। आता इथे मी या बाउलमध्ये फ्लावर गोबी काढून घेतलेली आहे, बघू शकता पाणी छान निचरलेलं आहे। कॉटनच्या कपड्यावरही सुकवले तर चालते। गरम पाण्यात फ्लावर गोबी भिजवली असतात, त्याच्यावर छोट्या छोट्या जे किडे राहतात ते मरून जातात आणि पाण्यावर तरंगतात। ते इथं बाउलमध्ये मी 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड आणि पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ। आता आपण छान त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत। या चमच्याने मी पाणी टाकत आहे। अडीच चमचे इथं पाणी टाकलेलं आहे आणि छान हे सर्व मसाल्याचे इन्ग्रेडियंट आपण आता मिक्स करून घेऊया। बघा अशा प्रकारे मिक्स केलेले आहे। मॅरिनेट केलेली गोबी ही खायला भाजी खूप छान लागते फ्लावर गोबीची। तर या फ्लावरच्या तुकड्यावर टाकून दिलेले आणि छान मिक्स करून घेऊया। छान सर्व आता एकत्र एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहे जिन्नस फ्लावर गोबीला। आणि फ्लावर गोबीचे छोटे छोटे पीसेस बनवले असतात, ही खूप लवकर शिजते गोबी। आता आपण 10 मिनिट याला मॅरिनेट केल्यानंतर ठेवून देऊया। तर इथे मी लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत, छान बारीक चॉप करून घ्यायच्या आहे। लसणाचा आपण पेस्ट बनवून घेतल्यापेक्षा हे असे चॉप करून लसणाचे तुकडे टाकले असतात, खूप छान टेस्ट येते भाजीला। आणि खाताना आपल्या प्रत्येक घासामध्ये हे लसणाचे तुकडे लागले असतात, खूप तोंडाला सुद्धा चव येते आणि आपण 2 चपातीऐवजी 3 चपाती खातो। आता 10 मिनिट झालेले आहे। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि लसूण छान सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे। 1 चमचा जिरं, गोडा मसाला 1 चमचा आणि 1 चमचा लाल तिखट। छान आता तेलात फ्राय केल्यानंतर आपण मॅरिनेट केलेली गोबी टाकलेली आहे। छान आता हे परतून घेऊया आणि 5 मिनिट झाकून ठेवूया त्याच्यावर प्लेट। 5 मिनिटांनी बघा मॅरिनेट केल्यानंतर फ्लावर गोबीला छान पाणी सुटलेलं आहे आणि पुन्हा परतून घेऊया, त्यामुळे आपले मसाले छान एकजीव होतात आणि वाफवल्या जातात। फ्लावर गोबीवर प्लेट झाकून त्याच्यावर पाणी ठेवूया। तर भाजी शिजेपर्यंत झाकून ठेवायची आणि 2 ते 3 मिनिटाला अदनमधनं प्लेट काढून ही परतून घ्यायची। बघा फ्लावर गोबीने छान आता तेल सुटलेलं आहे, छान शिजलेली आहे, त्यामुळे मी कुठलाही एखादा तुम्ही गरम मसाला टाकू शकता। मी घरी बनवलेलाच टाकलेला आहे। पुन्हा एकदा चमचा कस्तुरी मेथी हातावर छान क्रश करून घ्यायची आणि टाकायची। खूप छान सुगंध येत आहे आता भाजीचा आपल्या मसाल्यामुळे। मॅरिनेट केल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि फ्लावर गोबीचं फूल हातावर मॅश केलं असतं छान शिजलेली आहे। कोथिंबीर सोडली आणि आपली मॅरिनेट केलेली फ्लावर गोबी ही तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचा बटन प्रेस करा,
जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि कमेंट करून सांगा मला तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघत आहे. आणि एक मॅगिनेट केलेल्या फ्लावर गोबीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत फ्लावर गोबी नक्की शेअर करा. तुकडे केले असतात त्याचे छान गरम पाण्यात 5 मिनिट भिजू घाला. त्यामुळे त्याच्यावरील बारीक किडे हे पाण्यावर तरंगून निघून जातात. दुसरी गोष्ट, फ्लावर गोबी शिजवताना आपल्याला पाण्याचा उपयोग करायची काहीच आवश्यकता नाही. प्लेट झाकून पाणी ठेवली असतात आणि छोटे छोटे तुकडे केले असतात. फ्लावर गोबी ही वाफेनंच शिजते आणि त्याची टेस्ट खूप छान येते. थँक्यू.